नमस्कार, मी संदीप काळे साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। बहरलेली तरुणाई आणि त्या तरुणाईच्या मनात असलेले अनेक प्रश्न घेऊन आपण वेगवेगळ्या महाविद्यालयात जात असतो, वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या तरुणाशी संवाद साधत असतो। त्या तरुणाईच्या मनात काय प्रश्न आहेत ते प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आज आपण अशाच एका महाविद्यालयात आलो आहोत आणि त्या ठिकाणी आपण तरुणाईशी संवाद साधणार आहोत। काय आहे तरुणांच्या मनातले प्रश्न, कशा पद्धतीने त्यांना लोकशाही अपेक्षित आहे, कशा पद्धतीने निवडणुका व्हाव्यात आणि निवडून आलेल्या लोकांनी कशा पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे, या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या तरुणांकडून जाणून घेणार आहोत। मी तुमच्यापासून सुरुवात करतो। मला तुम्ही सांगा की आजही मनासारखं शिक्षण तरुणाईला मिळत नाही अशी परिस्थिती आहे। तुम्ही याकडे कसं पाहता, कशा पद्धतीने शिक्षण असणं अपेक्षित आहे, तुम्हाला काय सांगाल? एजुकेशन आज सबके लिए ज़रूरी हो गया है। एजुकेशन आज हर स्कूल कॉलेज में दिया जा रहा है, लेकिन ये हमारे देश में बहुत ही कम है। इससे हमारे बच्चों को जॉब नहीं मिल रही है, बहुत ही कम हो गया है। इससे जॉब में बहुत वो हो रहा है, जो कि एडुकेशन लेना पढ़ना ये अपने मुंबई में कम है और अपने यहाँ पर जॉब की बहुत परेशानी होती है। पढ़े लिखे नहीं रहते, उनको जॉब नहीं मिलता, इसलिए यहाँ पर सबके लिए जॉब की सुविधा है। महाराष्ट्रातल्या बहुतांशी भागात आपण पाहिलं तर तिथं असणारी शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे। ही अवस्था का वाईट आहे याचं उत्तर ना सरकारकडे आहे ना यंत्रणाकडे। या तरुणाईला वाटतं की एज्युकेशन असं पाहिजे की ज्या एज्युकेशनने नोकरी मिळाली पाहिजे, ज्या एज्युकेशनने सर्वसामान्याला तरुणाईला उभं टाकता आलं पाहिजे, पण आजकाल ते शिक्षण मिळत नाही अशी परिस्थिती आहे। का हे शिक्षण मिळत नाही? विद्यापीठ पातळीवर असणारे अभ्यासक्रम का कुचकामी आहेत आणि हे अभ्यासक्रम नवीन पद्धतीनं चांगल्या नोकरी देतील या दृष्टिकोनातून का बनवले जात नाही, त्याची उत्तर आपण याच तरुणाईकडनं घेऊया। मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा, विद्यापीठामध्ये असणारे 30 अभ्यासक्रम वर्षानुवर्षापासून तशीच असतात। तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीनं तुम्हाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल अपेक्षित आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल आणि नोकरी आणि आयुष्य उभं राहण्यासाठी ते शिक्षण उपयोगाला येईल, काय सांगाल? मला वाटतं की शिक्षणात बदल पाहिजे, कारण आजकालची पिढी शिकत आहे आणि बहुतेकांची मुंबईची मुलं आणि गावची मुलं, मुंबईची मुलं हुशार नसूनही गावची मुलं हुशार असतात। त्यांचा शिक्षणाचा हे असतो, त्यांना अभ्यास करायचा आवड असते, छंद असतो, पण ते शिकूनही पण त्यांना चांगली नोकरी भेटत नाही। ते ट्राय करतात मुंबईला यायचं आणि नोकरी करायची, पण ती संधी त्यांना भेटत नाही। ते बहुतेकांच काय करतात की फॉर्म भरतात, जसे गव्हर्नमेंट फॉर्म काढते, रेल्वे फॉर्म काढते, गव्हर्नमेंट जॉबचे ट्राय करतात, पण पुढं त्यांच्याकडे पैसा नसतो। एजुकेशन लोगों को वही करना चाहिए जिसमें उनका इंटरेस्ट हो। एजुकेशन भी आजकल अच्छे है बिकॉज कुछ लोगों को अच्छा कॉलेज नहीं मिलता है, उनको 35% में पास कर देते हैं मगर उनको कॉलेज नहीं मिलता है, और मजबूरन कुछ लोगों को कॉमर्स लेना होता है बट उनको आर्ट्स लेना पड़ता है, और साइंस कोई लेता नहीं बिकॉज साइंस में मैथ्स बहुत डिफ़िकल्ट होता है। बहुत से लोगों का आजकल मैथ्स बहुत वीक होता है, सो उनको वो कॉमर्स ही लेना पड़ता है। कॉमर्स में भी अच्छे फील्ड है, या तो कोई कॉमर्स में आता है तो CS बनता है या तो CA बनता है, तो वो उन्हें वही करना चाहिए जिसमें उनका इंटरेस्ट है। एजुकेशन है वो बहुत ही इम्पॉर्टेंट हो गई है, बट जैसे स्कूल की एजुकेशन है वो कुछ काम नहीं आती है हमें आगे पढ़ाई के लिए। हम किधर भी नौकरी पे जाते हैं तो हमें वो नहीं काम आती है। हम कुछ भी जाते हैं तो हम बुक किताब का हमें कुछ पूछते नहीं है। हमें वो जॉब हमें वो एजुकेशन प्रोवाइड किए जैसे हमें फ्यूचर में काम आए, जिसकी वजह से हम जॉब कर सकते हैं। हमारा एजुकेशन ऐसा होना चाहिए जैसे मतलब हमारे लिए बने, और हम जॉब के लिए जाते हैं जैसे हमने के लिए सब कुछ हमने की सेक्रीफाइस भी हो। एजुकेशन ऐसे नहीं सर जो जिसमें पैसा कम हो, जैसे 35% चाहिए सर, इसको नौकरी नहीं मिलती है, वहाँ से वहाँ भटकते रहते सर। सो नौकरी पाने के लिए आज के पैसे आजकल पैसे की कोई कीमत नहीं है सर। पैशाशिवाय शिक्षण नाही अशी परिस्थिती जशी शहरात आहे त्या पेक्षा वेगळी स्थिती ग्रामीण भागात नाही आहे अशी परिस्थिती। त्याचं कारण असं की पैसा कमावणाऱ्या संस्था म्हणून एज्युकेशन संस्थांकडे बघितलं जाते अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। अनेक आश्रमशाळांचे आपण उदाहरण घेतो, अनेक जिल्हा परिषद महापालिकेच्या शाळांचे आपल्यासमोर उदाहरण आहेत, जिथं रिझल्ट नावाची चीज काही आहे की नाही अशी परिस्थिती आहे। का ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बनलेली आहे? का शिक्षण सर्वसामान्याला मिळत नाही अशी परिस्थिती बनलेली आहे? या प्रश्नाची उत्तर आपण तरुणाईकडनं जाणून घेऊया। विशेषतः आश्रमशाळासारखे अनेक प्रोजेक्ट सरकार राबवते, त्याचा काहीही फायदा होत नाही अशी परिस्थिती आहे। यामागे काय कारण आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा, आजही आपली शिक्षण व्यवस्था
कुचकामी बनत चालली आहे. यामागे काय कारणं आहेत? आदिवासीसारख्या अनेक योजना येतात पण त्या कागदावर राहतात, पैसा मात्र खर्च होतो. काय सांगाल तुम्ही, कसा बदल तुम्हाला अपेक्षित आहे? एजुकेशन में कि हमारा जो है कि जो सब है पढ़ाई वो हम काम नहीं आता है फ्यूचर में, और जो है कि उसमें खर्चा बहुत होता है, उससे जो है कि हमें कुछ फ़ायदा नहीं होता है कि हमें ऐसा पढ़ाई चाहिए जिससे हमें कुछ फ़ायदा हो एजुकेशन के लिए, जो है कि अच्छे से। हम एजुकेशन में बहुत पैसे फीस भरते फिर भी हम लोग को अच्छी जॉब नहीं मिलती, बहुत ग्रेजुएट होते फिर भी अच्छा नौकरी नहीं मिलती, इसलिए अच्छी एक पढ़ाई का एक मजबूत बेस तैयार करना चाहिए पढ़ाई के एजुकेशन संस्थाओं को, और हम लोग को अच्छी तरह से सिखाना चाहिए. बहुतेक तर पैसे वरतून जे येतात ते मध्य तर शेवटपर्यंत पोचले जात नाही. ह्या सिच्युएशन आहेत कारण की जे करप्शनमुळे होतात. बहुतेक तर पैसे जे वरत्या म्हणजे जे मिनिस्टरपासून येतात ते शिक्षणासाठी ते कुठल्याही क्षेत्रात पोचत नाही, म्हणून एज्युकेशनसाठी हे लॉस आहे, बेनिफिट नाही आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षण मिळावं, आदिवासी, वेगवेगळ्या भागात असणारा मुस्लिम समुदाय आणि अत्यंत गरीब अशा प्रत्येकाला शिक्षण मिळावं या हेतूने सरकारने एक नाही शेकडो योजना ग्रामीण भागात पोहोचवल्या. शहरामध्ये सुद्धा त्या योजना आहेत, मात्र त्या योजना कागदोपत्रीच आहेत की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आदिवासी शाळासंदर्भातले अनेक रॅकेट्स आपण महाराष्ट्रामध्ये बघितले आणि त्यामध्ये नसलेला दर्जा किती धक्कादायक आहे हे पण आपण बघितलं. आपण या आदिवासी आणि इतर सरकारी योजनाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न निर्माण होतात त्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे महिला आणि मुलींच्या शिक्षणाचा. जर ह्या योजना चांगल्या प्रकारे आपल्या भागात राबवल्या असत्या तर मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आज चांगल्या पद्धतीनं राहिलं असतं, अशी परिस्थिती आहे. पण परिस्थिती तशी नाही आहे. मला या तरुण मैत्रिणींना विचारायचं आहे की ग्रामीण भागातली असो का शहरातली मुलींची परिस्थिती मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती का अवघड आहे आणि त्याची कारणे कुठली आहेत. मला तुम्ही सांगा की आजही ग्रामीण भाग असो का शहरी भाग तिथं शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या फार कमी आहे. 10% 15% अशी संख्या आहे. ही संख्या वाढावी यासाठी सरकारकडे तुम्ही काय सूचना कराल आणि एक मुलगी म्हणून तुम्ही कुठल्या सूचना त्या मुलीच्या पालकांना सुद्धा कराल, काय सांगाल? माझ्या मते तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे मेन म्हणजे मुली आणि मुलांमध्ये जे भेदभाव करतात ना ते बंद केले पाहिजेत आणि मुलींना शिक्षणासाठी खूप पुढाकार दिला पाहिजे. आणि जे वडील बोलतात की मुलगा वंशाचा दिवा आहे ते चुकीचं आहे. मुली खूप काही करू शकतात, त्यांनाही एक संधी दिली पाहिजे आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं है. लड़की लोग का यहाँ एजुकेशन बहुत इंपॉर्टेंट है. सब सोचते हैं कि लड़की लोग क्या करेंगे पढ़ लिख के, उनको तो मोस्टली मैरिड करके जाना रहेगा, पर ये ऐसा कुछ नहीं है. ऐसा कुछ नहीं है. सब लड़की लोग को, मैं सबके पेरेंट्स को बोलना चाहती हूँ, एजुकेशन देना चाहिए. एजुकेशन हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है. अपने माँ बाप का नाम आगे चल के रोशन करेंगे, इसलिए बच्चे लोग को एजुकेशन ज़रूरी है. मुलींच्या शिक्षणामध्ये पालकांचा पण दोष आहे, कारण पालक की मुलींना सांगतात की शिकायचं, मुलांना सांगतात शिका, पण कारण याच्यामध्ये हे आहे की काही पोरं आहेत की जी भेदभाव करतात अशा ह्याच्या गोष्टीमध्ये. की मुलींना शिकायलाच भेटत ना, पालकं बोलतात की शिकायचंच ना मुलींनी. ह्या कारणाने आजकाल मुलींना पण शिक्षण कमी भेटतं आहे. महाराष्ट्रामधल्या अनेक भागात आपण पाहिलं तर आज मुलींचं शिक्षण का वाईट अवस्थेमध्ये आहे याची अनेक कारणं आहेत. मुलींकडे बघण्याची मानसिकता इथपासून ते आपण वडील म्हणून काय भूमिका बजावायला पाहिजे इथपर्यंत अनेक गोष्टी ज्या आहेत ते आजही त्या गोष्टीवर चांगलं जनमत निर्माण होण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा प्रश्न आहेच आहेत. या पलीकडे जाऊन ज्या मुली शिकलेल्या आहेत त्या स्वतःला काहीतरी कमी समजतात की काय अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्या राजकारणामध्ये येत नाहीत, त्या समाजकारणामध्ये फारसं हिराणीनं भाग घेत नाहीत, नोकरी आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग अत्यंत कमी असतो. का मुली आणि महिलांना आजही आपण सुरक्षित नाहीत असं वाटतं? याला सरकार कमी पडतो का? याला सर्वसामान्य माणसं कमी पडतात का? समाज कमी पडतो का? या प्रश्नाची उत्तर आपण इतर या तरुण मैत्रिणीकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला तुम्ही सांगा की आजही आपण अनेक घटना पाहतो की जिथं मुलगी आणि महिला बळी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही या सगळ्या घटनाकडं कसं पाहता? काय ह्या सगळ्या घटना वारंवार वाढत आहेत म्हणूनच कदाचित मुली आणि महिलेला समाजामध्ये आपण काहीतरी करावं असं वाटत नाही का? काय सांगाल? गर्ल की एजुकेशन बहुत ज़रूरी है, लेकिन एजुकेशन लेने के बाद भी लोगों को जॉब नहीं मिलता है और लड़कियां आगे कुछ सोच नहीं सकती है, क्योंकि
बाहर से समाज से हर जगह से टॉर्चर मिलता है लड़कियों को, और ये टॉर्चर की वजह से लड़कियां आगे बढ़ नहीं सकती हैं, और ये बहुत ज़रूरी है कि लड़कियां आगे बढ़े। आजकल की जनरेशन्स में गर्ल्स को एजुकेशन बहुत इम्पॉर्टेंट है, वो उनकी प्रेजेंट और फ्यूचर दोनों लाइफ के लिए बहुत इम्पॉर्टेंट है। जैसा कि हम जानते हैं कि गर्ल्स शादी करके अपने पेरेंट्स के घर से किसी दूसरे पर्सन के घर जाती है, वहाँ पर भी उन्हें मीन्स टॉर्चर किया जाता है। वहाँ पे ये कहा जाता है कि तुम अपने पैरों पे खड़ी नहीं हो, एक बोझ की तरह हो। तो जस्ट ये नहीं होना चाहिए। इसके लिए गर्ल्स एजुकेशन ले, वो आगे बढ़े, आगे बढ़ने के साथ वो एजुकेशन कंप्लीट करने के साथ वो कोई जॉब कर सकती है। लेकिन जॉब में भी एक्सप्लॉयटेशन होते हैं, जैसा कि वुमेंस हरासमेंट आजकल बहुत बढ़ गया है। इसी वजह से वुमेंस कोई बिज़नेस या कुछ और नहीं करना चाहती है, वो एक घर के अंदर ही सिमट कर रह जाती है। उनका जो डिज़ायर एम्बिशंस होते हैं वो भी वो पूरा नहीं कर सकती है। इसलिए हमें ये सोचना चाहिए कि गर्ल्स भी प्रोटेक्टिव रहे, इसके लिए गवर्नमेंट को एक्शंस लेने चाहिए। आज के डेट में गर्ल्स को अच्छी से पढ़ाई करना चाहिए और उनके लिए इतना सेफ्टी नहीं होता है कि वो आगे चल के कुछ करें। उनके घर वाले ससुराल में भी ऐसे वो पढ़ी रहती है मगर उनको जॉब करने के लिए अलाउ नहीं करते हैं। और आज के डेट में उनको तो पढ़ाई अच्छी से करना चाहिए, और ये सरकार तो उनके लिए गर्ल्स लोग के लिए अच्छे से अच्छी करती हैं। जहाँ तक कि बॉयज़ को नहीं जॉब मिलती मगर एक गर्ल्स को जॉब ज़रूर मिलती है, और उनकी सेफ्टी के लिए सब ठीक ही रहता है। सिर्फ दिल्ली में और ये सब ज़्यादा कुछ वो होने लगे हैं। महाराष्ट्रामधल्या अनेक भागातले आपण अनेक उदाहरणं पाहिली की जिथं मुलगी आणि महिला सुरक्षित नाहीत, असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिला आज सुरक्षित का नाही आहे याचं उत्तर कुणाकडे नाही आहे। पहिल्यांदा तर समाजाने या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत, समाजाने स्त्रीकडे मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे पोलीस आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा महिला सुरक्षित कसं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे। पोलीस हा विषय प्रामुख्याने महिलांची सुरक्षा आणि महिलांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण प्रश्न उपस्थित करतो त्यावेळेस पोलीस हा घटक महत्त्वपूर्ण बाबी घेऊन चर्चेला जाऊ शकतो। आपण याच तरुणाला विचारू की पोलीस आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये समन्वय नाही, म्हणूनच कदाचित या मुलींच्या सुरक्षेचे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न उद्भवत आहेत का, आणि ते प्रश्न जर थांबवायचे असतील तर नेमकं काय प्रिकॉशन घ्यावं लागेल। मी तुमच्यापासून सुरुवात करतो, मला तुम्ही सांगा की आजही समाजामध्ये पोलीस आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये समन्वय नाही, म्हणूनच कदाचित गुन्हेगारी वाढते का, आणि या गुन्हेगारीमध्ये असलेल्या महिलावर अत्याचाराचं प्रमाणही वाढते का। तुम्ही हे सगळं थांबायचं असेल तर काय सांगाल? मेरा कहना है कि आजकल पुलिस अच्छा काम नहीं कर रही है, रिश्वत कर रही है। जो आजकल क्राइम हो रहे हैं वो क्राइम पे उनको लगाना चाहिए रोक, कि जो पुलिस ये कर रही है गलत थे। उनको नागरिक की सेवा करना चाहिए, जो प्रॉब्लम है उनको पूरा उनका मदद करना चाहिए। पुलिस काम करती है बट लेकिन कोई लोग होते हैं उनको कोऑपरेट नहीं करते, और इसी की वजह से बहुत सी जगह पे गलत चीज़ें हो जाती हैं। पुलिस को जो प्रोटेक्शन के लिए रखी गए हैं वो जो अच्छे तरह से प्रोटेक्शन नहीं करते, और इसी वजह से बहुत क्राइम बढ़ते आ रहे हैं, और पुलिस को अच्छी तरह अपना काम करना चाहिए। पोलीस आजकाल लोकांना बराबर रिस्पॉन्स देत नाही, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, आणि त्याच्यामुळे पब्लिकला त्यांच्यापर्यंत पोचायला सुविधा भेटत नाही। त्याच्यामुळे माझा एक म्हणणं आहे की ते जवळजवळ एक हेल्प सेंटर लोकांसाठी जवळजवळ खोलावे, त्याच्यामुळे लोकांना त्यांच्यापर्यंत पोचावण्यासाठी हे पडणार, सुविधा पडणार। आजकल वुमेंस में बहुत से अत्याचार हो रहे हैं, तो इसमें पुलिस मीन्स हफ्ता वसूलते हैं। हर एक छोटे जो काम करते हैं, जो ठेला लगाते हैं, वो हर एक से उनसे हफ्ता वसूलते हैं, और अपने फैमिली के लिए अच्छे खर्चे नहीं कर पाते, और मीन्स एजुकेटेड के लिए अपने बच्चों के लिए पढ़ा भी नहीं सकते। बहुतांशी भागामध्ये पोलिसांविषयीची मानसिकता आत्ता जी तरुणांनी व्यक्त केली तीच आहे। त्याचं कारण असं की या सगळ्या ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्याची भूमिका पोलिसांची आहे, इथल्या सरकारची आहे, मात्र तसं होत नाही। प्रत्येक वेळा काहीतरी आश्वासनं दिली जातात आणि त्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन कुठलंही काम होत नाही, मग ते पोलीस असो की सरकारी यंत्रणा। आज आपण या सगळ्या तरुणांची मतं या ठिकाणी ऐकली, आणि ही मतं म्हणजे समाजाची मतं आहेत, आणि ही मतं प्रत्यक्षात अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे, तरच आपला समाज सुधारेल। अन्यथा आज जी समाजाला अनेक ठिकाणाहून वाळवी लागायचा प्रयत्न होतोय ती वाळवी या ठिकाणी कायम राहील।